बट रात्री लेट झाल्यामुळे सकाळी उठणं नाही झालं. स्वामी समर्थांची वृक्ष आहे, बरेचसे वस्तू अन्नदान कक्ष आहे त्यांचं. आणि इथे अजून पुढे कॅम्पिंग जेवण आहे. ज्या मार्गे आलो त्याच मार्गे आपण सोलापूर मार्गेच जाणार आहे ना. दर्शन करून आलेलो आहे, त्यामुळे आम्ही फक्त आता व्हेज खाणार आहे. त्यामुळे इथं सगळं क्वालिटी होतं त्यांचं. जर तुम्ही कधी या साईडला आला. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय टेस्ट ऑफ फूड चॅनल. सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना हॅपी होली. आज बॅक टू बॅक 3 दिवस होळीच्या सुट्ट्या आल्यात, त्यामुळे आम्ही प्लॅन केला अक्कलकोट. तर आता वाजले आहेत सकाळचे 6. ॲक्च्युली प्लॅन होता सकाळी 4 वाजता निघायचा, बट रात्री लेट झाल्यामुळे सकाळी उठणं नाही झालं. त्यामुळे आता सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता वाघोलीवरून अक्कलकोटला जायला निघालो. आम्ही जाणार आहोत सोलापूर मार्गे. आता बघूयात आपण आपली ही ट्रिप कशी होती. लास्ट ट्रिपसाठी आपण जे पुणे टू बोधगयाला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला,
उतरलो आहोत ब्रेकफास्ट करायसाठी. तर आता आम्ही खाणार आहोत जोगेश्वरीची मिसळ. जोगेश्वरीची मिसळ ही आपल्या इथं वाघोलीमध्ये जे पुढं केसनांची पुढं आहे तिथं खाल्लेली आहे. त्यामुळे तिची टेस्ट आणि तिथली जी भेळ आहे ती अतिशय छान आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की इथं दिसलं आम्हाला जाताना जोगेश्वरी, त्यामुळे मग आम्ही आता इथं नाश्त्याला जोगेश्वरीसाठी मिसळ खाण्यासाठी आपण थांबलेलो आहे. स्पेशल दही मिसळ, गरमागरम मटकी वेळ, चहा कॉफी. इथं जर तुम्ही कधी आला तर मटकी वेळ नक्की ट्राय करा. बहुतेक आम्ही यांचे पहिलेच कस्टमर आहोत. सकाळ सकाळची फ्रेश मिसळ खायला भेटणार आहे आपल्याला. आपली आता मस्तपैकी मिसळ खाऊन झालेली आहे. मस्त भरपेट नाश्ता झालेला आहे. आम्ही आलो तेव्हा फक्त आमची एकच गाडी होती. आता गर्दी हळूहळू इथं वाढत चाललेली आहे मिसळसाठी. आता आपण निघूया परत आपल्या रस्त्याला अक्कलकोट मार्गाला. आत्ता जो हा आहे तो सोलापूर मुंबई हायवे. टायमिंग झालं आहे सकाळी 8:30 वाजले ते. उड़ के हम चले कहीं आसमां इश्क है ख्वाहिशों सा खुला है मुझको. आहे भीमा नदी. गर्दी होती आणि तेवढ्या गर्दीमध्ये पार्क करत आलो आहे. फायनली दर्शन झालं आणि आता हे बाहेर गाभाऱ्यातलं एवढी गर्दी आहे इथं. हे ते वृक्ष आहे स्वामी समर्थांचे वृक्ष आहे.
इथं सगळं मूर्ती वगैरे भेटत आहे, बरेचसे वस्तू. आणि इथे ही जी लाईन आहे ही पूर्ण महाप्रसादाची लाईन आहे. ही महिलांसाठीची लाईन आहे आणि हे अन्नदान कक्ष आहे त्यांचं. आणि इथे अजून पुढे पूर्ण पुढपर्यंत लोक वेटिंगसाठी आहेत महाप्रसादाला. हा अक्कलकोटचा महाप्रसाद आहे. आम्ही लिटरली 2 तास आम्ही लाईनीमध्ये थांबून हा महाप्रसादाचा भोग स्वाद घेतोय आम्ही. अतिशय टेम्पटिंग जेवण आहे. इथे जर आला तर हा महाप्रसाद नक्की खाऊन जा. फायनली मस्त महाप्रसादाचं जेवण करून आम्ही आता रिटर्न निघालो आहे. आता माहिती नाही आहे की आम्ही अक्कलकोटवरून कुठे जाणार आहे. मे बी रिटर्न घरी जाणार आहे का अजून दुसरीकडे कुठे जाणार आहे तशी मी तुम्हाला अपडेट देईलच. इथे पे आणि पार्क होतं. पे करण्याच्या वेळेस जातानाचं हे पे करायचं आहे त्यांना. इथे एक तुळजाभवानी माताचं मंदिर आहे. आता मस्त दर्शन घेऊन आता आपण रिटर्न वाघोली चाललो आहे. स्टे करणार होतो पण तो कॅन्सल झाला. ज्या मार्गे आलो त्याच मार्गे आपण सोलापूर मार्गेच जाणार आहे ना आपण वाघोलीला. आपण सोलापूर मार्गेच परत ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्यानेच आपण बॅक टू वाघोली. सनसेटचा टायमिंग आणि सुंदर दिसतोय. 8:30 वाजले आता आणि भूक लागली असल्यामुळं इथं एक S4G म्हणून रेस्टॉरंट आहे. तिथे थांबलो आहे आम्ही. आता इथं आपल्याला आज फक्त व्हेजच खायचं आहे कारण आपण छान दर्शन करून आलेलो आहे. त्यामुळं आम्ही फक्त आता व्हेज खाणार आहे. त्यामुळं इथं आम्ही थांबलो आहे. दाखवते अजून हॉटेल कसं आहे. इथे रेल्वेगाडी वगैरे पण ठेवलेली आहे इथे. S4G म्हणून डिनर करून आपण आता निघतो इथून. हे हॉटेल आहे केडगाव चौफुलामध्ये. सर्विस छान दिली त्यांनी. सर्विस क्वालिटी फूड सगळं क्वालिटी होतं त्यांचं. तुम्ही कधी या साईडला आला तर नक्की विजिट करा. आता इथून आपल्याला वाघोली